श्रावणी, काय झालं? तू यांना ओळखतेस का? हो हो मोक्षा, हे तेच आहेत शिरीष घाणेकर. हा? मोक्षा, थँक्यू सो मच. तुला कल्पनाच नाही तुम्हाला काय दिलंयस. आता मला माझ्या आईबद्दलची सगळी उत्तरं कळतील. थँक्यू सो मच. मॅडम तुम्ही माझ्यासोबत या. हां. पेशंट बद्दल तुमच्याशी बोलायचंय. हो मी आलेच. हो. शिरीषजी, मी श्रावणी, वैदेहीची मुलगी. तुम्ही ओळखलत का मला? मागे भेटायला आले होते मी तुम्हाला. मला माहितीये तुमच्यामध्ये आणि माझ्या आईमध्ये फक्त निर्मळ मैत्री होती. सगळा गैरसमज झाला होता माझा. आणि मला हेही माहिती की आत्याने सगळा गैरसमज पसरवला आणि म्हणून बाबा तुमचा राग करतात. तुम्ही बाबांसारखा इतका चांगला मित्र गमावला. पण माहितीये का, मी माझी आई गमावली. बाबांना अजूनही सत्य माहिती नाहीये, त्यामुळे ते खूप राग करतात तुमचा. पण मला ना, काही दिवसांपूर्वी मला माझ्या आईचं पत्र सापडलं आणि त्यावरनं खरं काय ते अगदी स्पष्ट झालं. काका